हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळा म्हणजेच फळांचा सीझन। या सीझनमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आणि कमी दरात फळं उपलब्ध असतात। आपण आपली प्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा समावेश करत असतो। पण ही फळं जशी आपण खातो त्यानंतर त्यांची जी सालं असतात ती कचऱ्यात न टाकून देता त्यांचा वापर आपण बाल्कनीतल्या आपल्या फुलझाडांसाठी किंवा रोपांसाठी नक्कीच करू शकतो। त्यांना देखील फळांमधून मिळणारे जे काही न्यूट्रिशन्स आहेत त्यांना या सालीतून मिळत असते। चला तर मग या सालींचा वापर मी डस्टबिन मध्ये न टाकता करता या सालींचा वापर मी कुठल्या प्रकारे करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बाहेरून आणलेल्या विकत खतांपेक्षा घरीच तयार केलेले खत हे गार्डन मधील झाडांसाठी अधिक फायद्याचे ठरते। तुम्ही तुमच्या टेरेस गार्डन किंवा बाल्कनी गार्डन मध्ये किंवा जर तुम्ही किचन गार्डन तयार करत असता त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर यांसारखी झाडे असतील तर तुम्ही यांसाठी घरच्या घरी अशा प्रकारचे सेंद्रिय खत बनवू शकता। यामुळे झाडं वाढण्यास तर मदत होईलच, पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल आणि तुमचे कामही तसंच यातून एकही पैसा खर्च न होता उत्तम प्रकारे काम होईल। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपली गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यासाठी त्याला थोडासा तुमचा हातभार लावा। चला तर मग या ठिकाणी मी फळांच्या ज्या साली होत्या त्या उन्हामध्ये छान प्रकारे वाळवून घेतलेल्या होत्या। आता पाहूया वाळलेल्या सालींचे खत कसे बनवायचे। वाळलेल्या सालींचे खत बनविण्यासाठी आपण साल ही ट्रेवर किंवा पेपरवर वाळायला ठेवायची आहे। ते काळे आणि कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला ते उबदार आणि कोरडे ठेवायचे आहे। नॅचरल सनलाइट यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। साल वाढण्यासाठी ऊन कडक असले की 2 ते 3 दिवस त्यासाठी लागतात। यातील ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही डिहायड्रेटरचा देखील वापर करू शकता किंवा पटकन साल वाढण्यासाठी सालीचे बारीक बारीक तुकडे करून घ्या किंवा बारीक चिरून घ्या। त्यांची जर आपण देठं काढून टाकली तर त्याने देखील साली सुकायला वेळ कमी लागतो। आता साल पूर्णपणे कोरडी आणि चुरगडली जात असली की आता आपण याचा ग्राइंडर किंवा खलबत्त्याच्या सहाय्याने सालींपासून पावडर तयार करून घेऊया। सध्या हिवाळा असल्यामुळे सालीतील मॉइश्चर कमी व्हायला म्हणजे जायला थोडा वेळ जास्त लागत असतो। अशा वेळेस जर साल चांगली कोरडी झाली आहे आणि हाताला थोडी ती वातड लागत असेल तर किंवा तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही 1 ते 2 मिनिटांसाठी त्यांना डिहायड्रेट करू शकता। सो अशा प्रकारे वाळलेल्या सालींचे पावडर आपण मिक्सर किंवा ग्राइंडरच्या सहाय्याने फाईन पावडरमध्ये पावडर तयार करून घ्यायची आहे। तयार झालेल्या पावडरचे आपण 2 प्रकारे रोपांना खत म्हणून वापर करू शकतो। त्यातील पहिला प्रकार म्हणजे आपण पाण्यात मिक्स करून देखील हे पाणी झाडांना देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे मातीत मिक्स करून। चला तर मग सुरुवातीला आपण पाण्यात याला कुठल्या पद्धतीने द्यायचे ते आता पाहूया। या ठिकाणी मी 3 ते 4 टीस्पून पावडर घेतलेला आहे आणि त्याला 1 लिटर पाण्यात टाकून 3-4 दिवसांसाठी डिकंपोस्ट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। 3-4 दिवसांनी याला गाळून यातील पुन्हा एक्स्ट्रा 2 लिटर पाणी ऍड करून मी आता रोपांना देऊन घेत आहे। सो या फर्टिलायझरचा वापर आपण 15 ते 20 दिवसातून एक वेळेस नक्की करायला हवा आणि आपल्या कुंडीतील रोपांमध्ये खूप छान प्रकारची ग्रोथ यातून दिसून येत असते। त्यातील दुसरा प्रकार म्हणजे आपण तयार केलेली जी पावडर असते ती डायरेक्टली आपण मातीमध्ये देखील देऊ शकतो। या ठिकाणी हे आहे गोकर्णीचं वेल आणि या ठिकाणी मी हे सालींचं पावडर देऊन घेणार आहे। सालींचं पावडर दिल्यानंतर फक्त 3 दिवसांमध्ये झाडावर खूप छान प्रकारे फुलं देखील आलेली होती। बऱ्याच दिवसांपासून या वेलीवर फुलांचं प्रमाण कमी झालेलं होतं आणि यांची जी पानं होती ती देखील खराब झालेली होती। तसंच मी बियांपासून या ठिकाणी नवीन रोपं देखील लावून घेतलेली होती। तुम्ही पाहू शकतात की 4 ते 5 बिया मी या ठिकाणी मातीत लावलेल्या होत्या आणि त्या खूप छान प्रकारे वाढलेल्या होत्या। तसेच या ज्या गोकर्णीच्या वेलाला 4 ते 5 शेंगाही आहेत, कारण की ते मला पुढे पुन्हा यापासून बी मिळेल आणि मी पुन्हा नवीन वेल तयार करू शकेल यासाठी त्यांना मी तसंच वेलीवर सुकवण्यासाठी राहू दिलेलं आहे। पण सध्या फुलांचं प्रमाण कमी झालेलं होतं म्हणून आता वेळ आलेली होती की यांना हे सालींचं पावडर द्यायची। सो मी आता या ठिकाणी पावडर पण देऊन घेत आहे आणि 3 दिवसानंतरची जी क्लिप आहे ती देखील या व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे।
आहे। सो तुम्ही पाहू शकणार की त्या ठिकाणी जी फुलं आली होती त्यांचा रंग देखील गडद आलेला होता आणि खूप छान प्रकारे फुलं देखील फुललेली होती। सो अशा प्रकारची ही वेल होती आणि आता यामध्ये मी पावडर फॉर्म मधलं जे सालींचं पावडर होतं ते आता देऊन घेणार होती। माती ही एक आपलं सेंद्रिय घटक आहे। माती ही सतत बदलणारी आणि सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेणारी आहे। त्यातील सूक्ष्मजीव आणि कीटक यांचे पौष्टिक मूल्य ते वाढवतात, तर काही वेळेस ते कमी देखील पडत असतात आणि विविध वनस्पतींना आवश्यक असलेले पोषक त्या पुरवू शकत नाही। अशा परिस्थितीत आपण रोपांची निरोगी वाढ सुनिश्चित करण्यासाठी सेंद्रिय खते देणे आवश्यक आहे। फळे आणि भाज्यांची साल हे सर्व नैसर्गिक सहज उपलब्ध आहेत आणि त्यांपासून खत तयार करण्यासाठी फारसा वेळ देखील लागत नाही। याचा जर आपण सातत्यपूर्ण वापर केल्यास आपल्या मातीतील फॉस्फेट, पोटॅशियम आणि कॅल्शियम यात लक्षणीय वाढ होईल, ज्यामुळे शेवटी प्लांटची ग्रोथ होण्यास तर मदत होईल। तसंच नैसर्गिक खत म्हणून आपण या सालींमध्ये जसं की केळीच्या सालीमध्ये 42% पोटॅशियम असतं आणि त्याशिवाय बरेच असे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नीज यांसारखे घटकही भरपूर असतात। ही साले जी सहसा ओल्या कचऱ्यात फेकली जातात आणि यांपासून तयार झालेलं खत जे टोमॅटो आणि मिरची यांसारख्या फळझाडांसाठी उत्कृष्ट खत हे ठरत। ज्याप्रमाणे केळीच्या सालींमध्ये भरपूर असे पोषक घटक आहेत, त्याचप्रमाणे डाळिंबाच्या सालींमध्ये देखील भरपूर असे पोषक घटक आहेत। डाळिंबाच्या सालींमध्ये पोटॅशियम, मॅग्नीज, कॅल्शियम तसेच लोह, तांबे, जस्त आणि फॉस्फरस यांचा समावेश होतो। एकदा तुम्ही डाळिंबाचे दाणे वेगळे केल्यानंतर या साली जर सुकवून आपण यांची पावडर बनवून घेतली तर डाळिंबाचे सालीचे पावडर हे मातीतून पसरणारे जे जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग असतात त्यांना दूर ठेवण्याचं काम महत्त्वपूर्णपणे करत असतात। तयार झालेले पावडर हे हळूहळू सोडणारे सेंद्रिय खत म्हणून काम करत असते आणि ते फुलांच्या वाढीस देखील मदत करत असते। एका रोपाला 2 ते 3 चमचे पावडर आपण 2 कप पाण्यात मिसळून जरी अशा प्रकारचं पाणी दिलं ते देखील स्लो रिलीजिंग फर्टिलायझरचं काम करत असतं। तसंच हे जे साल असतात या वनस्पतींचे एकूण याने आरोग्य देखील सुधारते आणि मोठ्या आकाराच्या फुलांना किंवा फळांचा आकार वाढविण्यास देखील मदत करत असते। त्याचप्रमाणे फंगस किंवा व्हायरस अटॅक पासून देखील रोपांना प्रोटेक्ट करत असतं। अशा प्रकारे या ठिकाणी मी हे पावडर फॉर्म मधलं जे फर्टिलायझर होतं ते अशा प्रकारे मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं। या ठिकाणी माझी माती कोरडी होती म्हणून मला यावर पाणी देणं महत्त्वाचं होतं। जर तुमची माती ऑलरेडी ओली असेल तर त्यामध्ये तुम्ही पुन्हा पाणी देऊ नका। सो यानंतरचा जी क्लिप आहे ती मी तुमच्याशी शेअर करते। फक्त 3ऱ्या दिवशी या झाडामध्ये खूप छान प्रकारचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल। सामान्य खताच्या विरुद्ध फळांच्या सालीचे खत हे तितकेच कार्यक्षम आणि अधिक पर्यावरणास अनुकूल असू शकतात। काही दिवसांपासून बाग फुलविण्यासाठी सालींचे खत म्हणून वापरण्याचा सध्या ट्रेंड चाललेला आहे। पौष्टिक स्नॅक्स म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या फळांमध्ये फर्टिलायझेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा भाग आहे। केळीच्या सालीमध्ये भरपूर पोषक घटक असतात ज्यांचा उपयोग आपण खतांमध्ये करता येतो आणि त्यात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम यांचा देखील समावेश असतो। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती डार्क कलरमध्ये झाडाला जी होती ती छान प्रकारे फुलं देखील आलेली होती। सो अशा प्रकारे तुम्ही देखील फळांचे साली फेकून न देता त्यांचा वापर खत म्हणून आपल्या झाडांना नक्कीच करू शकता। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट करायला देखील मात्र कंजूसी करू नका। व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली गार्डनिंग फॅमिली देखील मोठी होण्यास तुमचा थोडाफार हातभार नक्कीच लागेल। चला तर मग अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि त्यासमोरीलचं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या। सो टेक केअर अँड बाय।